आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय रेड्यामार्फत वेद मंत्राचे उच्चारण. स्वामी रामानंदजींनी पृथ्वीवर प्रकट झालेल्या परमेश्वर कबीरजी यांना ओळखले होते, परंतु परमात्मा यांच्या आदेशानुसार त्यांनी हे गुपित राखून ठेवले होते व कबीर परमात्माजी यांचे गुरु सुद्धा त्यांच्याच आग्रहाखातरच झाले होते. स्वामी रामानंदजी जिथे सुद्धा सत्संग समागम करण्यासाठी जात तेथे कबीरजी यांना अवश्य सोबत घेऊन जात असत. एकदा तोताद्री नामक ठिकाणी सत्संग होता. दूरदूरचे विद्वान ब्राह्मण निमंत्रणानुसार पोहोचले. स्वामी रामानंदजी सुद्धा परमेश्वर कबीर साहेबांसोबत त्या सत्संगामध्ये सहभागी झाले. सत्संगात एक ब्राह्मण जो तेथील प्रमुख मंडलेश्वर होता, जो समागम करत होता, तो प्रवचन करत होता की भगवान रामचंद्रजीने शूद्र भिलनी म्हणजे शबरीची उष्टी बोरे खाल्ली, थोडासा सुद्धा संकोच केला नाही. अशीच साधू संताची समदृष्टी असली पाहिजे. सत्संगानंतर भोजन भंडारा सुरू झाला. प्रमुख पंडितांना माहीत झाले की स्वामी रामानंदजींबरोबर कबीर जुलाहा म्हणजे शूद्र आलेला आहे. तो रामानंदजी ब्राह्मणांसोबत आम्हा ब्राह्मणांच्या भोजनालयात भोजन करण्यासाठी येईल. जर मनाई केली तर रामानंदजी नाराज होतील. त्यासाठी युक्तीने काम केले. म्हटले की ब्राह्मणाच्या पंक्तीत भोजन करण्यास येणाऱ्याने वेदाचे 4 मंत्र ऐकवले तरच प्रवेश मिळेल. सर्व ब्राह्मण 4 वेद मंत्र ऐकवून प्रवेश प्राप्त करत होते. जेव्हा परमेश्वर कबीरजी यांची पाळी आली तर त्यांना सुद्धा म्हटले की 4 वेद मंत्र ऐकवा. तेव्हा परमेश्वरांनी पाहिले की थोड्याच अंतरावर एक रेडा म्हणजे झोटा गवत चरत होता. परमेश्वर कबीरजींनी मूळ मंत्र हुर्र हुर्रने त्याला बोलावले. रेडा पळत पळत आला. तेव्हा कबीरजी यांनी त्या रेड्याच्या कमरेवर हाताने थपकी मारली आणि म्हटले की हे रेडाजी, या पंडितांना वेदाचे 4 मंत्र ऐकवा. रेड्याने 6 वेद मंत्र ऐकवले. रेड्याने यजुर्वेद अध्याय 5 मंत्र 32, अध्याय 29 मंत्र 25, ऋग्वेद मंडल 9 सूक्त 86 मंत्र 26, ऋग्वेद मंडल 9 सूक्त 96 मंत्र 17, ऋग्वेद मंडल 9 सूक्त 94 मंत्र 1 व सूक्त 95चा मंत्र 2 बोलून दाखवले. परमेश्वर कबीरजी यांनी रेड्याला म्हटले की हे रेडाराम, पंडितांना ह्या सर्व वेद मंत्राचे अनुवाद सुद्धा करून ऐकवा. यांना वेद मंत्रांचा अनुवाद सुद्धा नीट माहीत नाहीत. झोटारामने अनुवाद ऐकवला. गीता अध्याय 18 श्लोक 62 मध्ये ज्या परमात्म्याच्या शरणात गीता ज्ञानदाताने जाण्यास सांगितले आहे, या वेद मंत्रांमध्ये त्याचेच नाव येथे स्पष्ट केले आहे, जे परम शांतीदायक आहे. अंगारी म्हणजे सर्व पापांचा शत्रू अर्थात पापनाशक आहे. तो कवीर म्हणजे कबीर, बंबारी म्हणजे बंधनांचा शत्रू अर्थात कर्मबंधनांचा नाश करणारा बंदीछोड आहे. भावार्थ, तो पापनाश करणारा बंदीछोड कबीर आहे. तो पूर्ण परमात्मा आपल्या तेजोमय स्वरूपाला हलकसं तेजोमय करून आपल्या सतलोकातून चालून येतो. चांगल्या पुण्य आत्म्यांना भेटतो. आपल्या मुखकमलाने यथार्थ भक्तीचे ज्ञान करवतो. तो कवींसारखे आचरण करत पृथ्वीवर सुद्धा विचरण करतो. भक्तीचे गुप्त मंत्र सुद्धा तोच सांगतो. तो परमेश्वर माझ्या आणि तुमच्या जवळ हा कबीर जुलाहा म्हणजे धाणक उभा आहे. तोताद्री नामक स्थानी रेड्याकडून वेद मंत्राचे उच्चारण. परमेश्वर कबीरजी यांनी म्हटले, हे विद्वान रेड्या, तू ब्राह्मणांच्या पंक्तीत भोजन प्रसाद खा. मी तर सामान्य भंडाऱ्यात प्रसाद ग्रहण करेन. उपस्थित पंडित लाजून पाणी झाले आणि क्षमा मागितली. परमेश्वर कबीरजी म्हणाले, हे विद्वानांनो, आपण सत्संगात काय प्रवचन करत होतात की श्रीरामजींनी शूद्र शबरी भिलनीची उष्टी बोरे चवीचवीने खाल्ली होती. थोडासाही भेदभाव केला नाही. स्वतः भेदभाव करत आहात. कबीर, करनी तज कथनी कथे अज्ञानी दिन रात, कुकर जो भोकत फिरे सुनी सुनाई बात. वेदांचे मंत्र तर ब्राह्मणांना सुद्धा तोंडपाठ होते, परंतु अनुवादाचे ज्ञान नव्हते. त्याच वेळी सर्व विद्वान व परमात्मा यांची ओढ असलेल्या ब्राह्मणांनी कबीर परमेश्वरजी यांच्याकडून दीक्षा घेतली
अशा प्रकारे परमेश्वर कबीरजी यांनी आपल्या प्रिय आत्म्यांना काल याच्या जाळ्यातून काढून आपल्या शरणात घेतले. त्या सत्संगात उपस्थित हजारोंच्या संख्येने आलेल्या इतर श्रोत्यांनी सुद्धा ही लीला पाहिली आणि दीक्षा प्राप्त करून आपले जीवन धन्य केले.